नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSCचे यूजर प्रोफाईल कसं तयार करायचं हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईट उघडल्यानंतर क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करा. इथे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID अशी सगळी माहिती भरावी. कृपया अचूक माहिती भरा. आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा. थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचं चाइल्डहुड निकनेम, ते तुमचं फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, ते तुमचा ब्लड ग्रुप क्रमांक, तुमचं 12वीचं पास आउट इयर आणि तुमच्या स्कूलमधले फेवरेट टीचर आणि तुमचं फेवरेट स्पोर्ट पर्सन यांचे नाव नोंद करा आणि खाली दिलेला कॅप्चा एंटर करून रजिस्टर्डवरती क्लिक करा. वरती राईट साईडला यूजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा तुम्हाला मेसेज आलेला असेल. नंतर तुमचं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. इथे प्रोफाईल क्रिएशनवरच्या टॅबवरती क्लिक करा. त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन आणि क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा. ह्या सगळं प्रक्रियेसाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर असणं अनिवार्य आहे. ह्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल्स फिल आउट करा, जसं की तुमचं नाव, मिडल नेम, सरनेम, देन तुमच्या आईचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचा जेंडर, देन तुमचा पर्सनल नंबर, तुमची पर्सनल ईमेल ID, तुमचा मॅरिटल स्टेटस, तुमची मदर टंग जशी की आपली मराठी आहे, इथं मराठी सिलेक्ट करा आणि मग पुढे चला. तुमची हाईट, तुमचा वेट आणि तुमच्या चेस्ट साईज एक नॉमिनल भरा. देन तुमच्याकडे महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेल्या कास्ट सर्टिफिकेट नंबर इथे एंटर करा. तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर इथं S करा, अन्यथा इथं नो करा. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनमध्ये वर्क करत असाल तर तिथे यस किंवा नो या क्रमांकाला सिलेक्ट करा. आणि BMCचे कर्मचारी असाल तर तिथे यस, अन्यथा तिथे नो करा. तुमच्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला डोमेसिल क्रमांक असेल तर तिथे यस करून त्याचा नंबर तिथे फिल करा. आणि देन तुमचं आणखी कोणता रिझर्वेशन असेल तर त्याला यस किंवा नो करून इथं सेव्ह बटनवरती क्लिक करा. आणि नेक्स्ट टॅब तुमच्याकडे पुन्हा ओपन होईल ॲड्रेसचं. तर ॲड्रेस टॅबवरती क्लिक करा. आणि इथे परमनंट ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे सेम ॲज अबाऊ, त्याला कॉपी करा आणि देन इथे सेव्ह बटनवरती क्लिक करून नेक्स्ट टॅबवरती या. ह्या टॅबमध्ये तुम्हाला कोर्ट प्रोसिडिंग, क्रिमिनल रेकॉर्ड अगर तुमच्यावरती कोणते असतील तर इथं कृपया यस करावे, अन्यथा सगळे ऑप्शनला तुम्ही नो करून सेव्ह करून पुढे जाऊ शकता. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही क्रोनॉलॉजिकली तुमचे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही आणखी पुढचं शिक्षण असेल त्याला क्रोनॉलॉजिकली ऑर्डरमध्ये फिल करा. फिल केल्यानंतर तुमच्याकडे आणखी प्रायर कोणता एक्सपिरियन्स असेल त्याबद्दल डिटेल्स टाकून तुमचं एम्प्लॉयर डिटेल्स सेव्ह बटनवरती क्लिक करा. इन्फॉर्मेशनमध्ये कन्फर्म क्लिक करा. तुमच्याकडे कोणता पण अगर एक्सपिरियन्स असेल तर त्यावरती S करून तुमचे डिटेल्स फिल करा, अन्यथा नोवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह आय कन्फर्मवरती क्लिक करा.
फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना त्याच्या फॉर्मॅट JPEG किंवा PNG मध्ये योग्य साईज ठेवा. फोटो आणि सिग्नेचरचा साईज 50 KB आत असावा. सेव्ह वरती क्लिक करून खाली दिलेलं डिक्लेरेशन रीड करून तिथे क्लिक करा आणि आपण जे भरलेले डिटेल्स आहेत ते योग्य आहेत की नाही आहेत त्याला आधी प्रिव्ह्यू करा. जसं पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन, नंतर ॲड्रेस, देन अदर क्वालिफिकेशन, देन तुमचं एक्सपिरियन्स, हे सगळे एकदा चेक करा. क्रॉस व्हेरीफाय झाल्यानंतर सबमिट अँड लॉग प्रोफाईलवरती क्लिक करा आणि कन्फर्म तुम्ही वरती राईट साईडला बघू शकता कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिटेड अँड लॉग सक्सेसफुल. टू अनलॉक युअर प्रोफाईल काइंडली गो थ्रू माय अकाउंटमधून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करताना काही अडचण आली असेल तर खाली कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून यासारखे उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.